आम्हाला धरणगाव जायचं होतं, पण त्याच्या आधी तशूला आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं, कारण त्याची तब्येत खूप खराब झाली आहे. त्याला पण डॉक्टरने सलाईन लावायला लावली 4-5 दिवस. तर त्याला सगळ्यात आधी वाफ वगैरे दिली, सलाईन लावली. सलाईन लावायचा व्हिडिओ नाही घेतला कारण तो घेऊ देत नव्हता, खूप रडत होता तो सलाईन लावली होती त्याला. तर चला मग आता धरणगाव जायचं आहे आम्हाला अजून. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही जातो धरणगाव कोर्टात, कारण माझी आज तारीख होती. तिथे जाण्याची काही खुशी तर नाही होत होती, पण मजबुरीने जावं तर लागतं. तशीला ताण लागली होती, मी तिला पाणी वगैरे पाजलं. काय करा सगळ्यात आधी आम्ही टाकलं पेट्रोल गाडीमध्ये. पेट्रोल वगैरे टाकून आम्ही आता निघतोय अजून परत धरणगाव जायला. नंतर तशूची तर मस्तीच खतम नाही होत एवढीशी पण. तशूला गाडीमध्ये किती पण फिरलं ना त्याचं मनच नाही भरत, फिरतच असतो तो गाडीमध्ये डायरेक्ट. त्याचं म्हणणं आहे मला गाडीमध्येच राहू द्या. आणि आमच्या गाडीच्या टायरमध्ये पण खूप हवा कमी होती, त्यामुळे हवा वगैरे मारली आम्ही आधी. खूप बोर होत होतं मला गाडीमध्ये, कारण मला इतक्या वोमिट होता ना, बापरे खूपच. मला खूप टेन्शन आलं होतं. मी गाडीमध्ये माझी कशी हालत होईल आणि कशी नाही. पी दे येऊन दे आता मस्ती वगैरे करून मग तशी झोपला, कारण त्याला खूप झोप लागत होती आणि घरी पण त्याची झोप झालेली नव्हती. तर त्यामुळे मी त्याला झोपवलं आणि शांततेत बसली, कारण तो मला शांत बसूच देत नाही गाडीमध्ये. इकडे जाय तिकडे जाय, सांभाळ असतं त्याला. तर फायनली आम्ही आता कोर्टात पोहोचलोय. बाकी क्लिप आता घेता आल्या नाही, इथे एवढी बोर झाली होती मी खूपच. बाकी क्लिपा घेतल्या नाही मग तिथल्या. मग आम्ही निघालो होतो आता घरी जायला. तर तुम्ही रस्त्याने बघू शकता वणीगड जाण्यासाठी किती गर्दी आहे, डायरेक्ट जशी जत्रा भरलेली होती. आणि एवढे बँड एवढे DJ होते ना डायरेक्ट लावलेले लोकांनी, खूपच डायरेक्ट. ते बघून तर माझीसुद्धा एवढी इच्छा झाली होती ना की आपण सुद्धा पायी पायी जावं वणीगडावर. एवढी मज्जा करत होते ना ते लोक डायरेक्ट रस्त्याने, खूपच.